एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। MH47 BL 0465 क्रमांकाचा ट्रक माणखुर्दहून वाशीच्या दिशेने जात असताना त्यामधून मोठ्या प्रमाणात चिखल रस्त्यावर सांडल्याची घटना घडली। रस्त्यावर अचानक पडलेल्या चिखलाचा अंदाज न आल्याने अनेक वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता निर्माण झाली होती। यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांच्या वाहनाचाही अपघात होता वाचला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विष्णू बुरे यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत घटनास्थळी झाडाच्या फांद्या ठेवून वाहन चालकांना इशारा दिला। त्यामुळे पुढील संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली। तसेच त्यांनी तात्काळ 112 हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच सानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या। या प्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालकाविरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषीवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार। तर आपण आता नवी मुंबई पुणे हायवे रोडवरती माझ्या पाठीमागे बघू शकता आहे पाम बीचचा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती आहे आपण। तर एका टेम्पो चालकाकडून अक्षरशः नवी मुंबईतील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी टेम्पो चालकामुळे आज गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला। एका टेम्पोमधून ऑइल मिश्रित माती वाहतूक करताना ती संपूर्ण माणखुर्दवरून सानपाड्यापर्यंत मेन रोडवरती तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत सांडली आहे। या ऑइल मातीमुळे रस्ता अत्यंत घाणेरडा आणि घसरडा झाला असून दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पदचारी नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आता हे दिवस आहे म्हणून हे नागरिकांना दिसतंय। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी भीषण अपघात होऊ शकतो। एखाद्याचा जीवही गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? प्रशासन एखादी दुर्घटना झाल्यानंतर जागे होणार आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं पडलेलं। इथं काय टू व्हीलर काय फोर व्हीलर पण याच्यावर गेली तर तिथं मोठा अपघात होऊ शकतो। कारण वाहतूक नियमाचे खुलेआम उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा चालकावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे। संबंधित टेम्पो चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, वाहन जप्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। कारण त्या टेम्पोवर आम्ही बघितलं तिथं कुठली A&D प्लेट नाही, हाय प्रोफाईलची त्याच्यावरती प्लेट नाही आणि ते नंबरही एकदम दिसत नाही कोणाला। तर हे बघू शकता इथे एक बघा, इथे एक कार पण स्लिप झालेली आहे। त्या कारचा आम्ही तुम्हाला व्हील कॅप दाखवतो। हे बघा, हे व्हील कॅप आहे, हे बघा व्हील कॅप। कारण ती गाडी पूर्णपणे स्लिप झालेली आहे, त्याच्यामुळं इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। तर माझी नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई वाहतूक पोलीस असतील, त्यांना कळकळीची विनंती आहे की अशा वाहन चालकावर आणि मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून ते वाहन जप्त करण्यात यावे। तर नवी मुंबई वाहतूक पोलीस महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाच्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। कारण आज जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर उद्या एखादा निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याशिवाय केवळ पंचनामा करून उपयोग होणार नाही। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही, नियम तोडणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। प्रशासनाने तात्काळ जागे व्हावे, अन्यथा असेच बळी पडत राहणार। हे बघू शकता एकदम गाड्या स्लो होत आहेत, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। कारण इथं मेन हायवे असल्यामुळं इथं गाड्या स्पीडमध्ये असतात आणि इथं ब्रेकवर कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळं इथं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तर माझी परत एकदा नवी मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई वाहतूक पोलीस असतील, नवी मुंबई पोलीस असतील, तर अशा वाहन चालकावर कठोरात कठोर कारवाई करून ते वाहन जप्त करावे आणि मालकावर आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा। हे बघू शकता याच्याचमुळे हे तुम्हाला इथंच दिसते माती, यापेक्षाही मोठी तिकडं पाठीमागं पडलेली आहे। टोल असेल किंवा वाशी ब्रिज असेल, त्या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात पडलेली आहे। तर हे बघू शकता, कारण हे 3 ते 4 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। हे माती केमिकलयुक्त आणि ऑइल मिश्रित असल्यामुळे इथं वाहन स्लिप होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा वाहन चालकावर तात्काळ कारवाई करून जेणेकरून असे परत प्रकार होणार नाहीत याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी घ्यावी, ही नम्र विनंती। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव,
धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.